मित्रांनो, जर का एखादा माणूस असं म्हटला की मुंबईची बोलीभाषा हिंदी आहे, मराठी नाहीये, तर तुमची त्यावरती प्रतिक्रिया काय असेल? जर का एखादा माणूस असं म्हटला की मी जेव्हा माझ्या मतदारसंघात जातो त्यावेळी फक्त हिंदीमध्येच बोलतो, मराठीमध्ये बोलत नाही, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? जर का एखाद्या माणसावरती राज्यातल्या मराठी युवकांची जबाबदारी आहे, त्याला एखादं मंत्रीपद मिळालंय आणि ज्या मराठी युवकांना काही परप्रांतीय कंपन्या ओला उबर रॅपिडो जर का देशोधडीला लावत असतील आणि तो यावेळेस त्या कंपन्यांकडनं स्पॉन्सरशिप घेत असेल आणि युवकांना असंच वारंवार सोडत असेल, तर तुम्ही या व्यक्तीबाबत काय म्हणताल? जर का त्यांच्या न्याय हक्कासाठी काही युवक पुण्याहून मुंबईला चालत येत असतील, 5-5 दिवस उपोषण करत असतील आझाद मैदानला, पण या व्यक्तीला किंवा या मंत्र्यांना त्या मुलांना भेटायला वेळ नसेल, तर तुम्ही या व्यक्तीबद्दल काय म्हणता? आता मी कुठल्या व्यक्तीबद्दल बोलतोय तुम्हाला कळलं असेलच, पण जर का हाच व्यक्ती पुन्हा येऊन तुम्हाला उद्या म्हटला की मी मराठी सक्ती करणार आहे, मी सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलणं कंपल्सरी करणार आहे आणि नसेल तर त्यांचं लायसन्स रद्द करणार आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवताल का? नक्कीच नाही ठेवला पाहिजे, कारण की हे जे बोलतात ते खोटंच बोलतात. हे पुन्हा एकदा प्रूफ तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा. समजा जुनं लायसन्स एखाद्याकडे असेल आणि त्याला नसेल येत मराठी, माझं असं म्हणणं आहे की रद्द करण्याचा अधिकार जेव्हा येईल जेव्हा तो खोटी कागदपत्र सादर केले, मराठीवरनं लायसन्स रद्द होणार का? मराठीवरनं लायसन्स कसं काय रद्द होऊ शकेल? मराठी राजभाषा ती तुम्हाला शिकावीच लागेल. जर नाही शिकलात मग तुम्हाला कशी सक्ती होणार ना सर? नाही होणार ना. का होणार नाही सक्ती? अरे जर तुम्ही मराठी कारवाई होणार नसेल तर मग ही कसं कारवाई ही होणार, पण कधी कारवाई होणार? ज्यावेळेस तुम्हाला आम्ही संधी दिली आणि संधी दिल्यानंतर सुद्धा त्याचं तुम्ही पालन केलं आणि मुजोरी तुमची असेल तर ते अधिकार आमच्याकडे आहेत. बघितलं तर जो माणूस छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेऊन मी छावा ऍप काढणार आहे आणि छावा ऍपच्या माध्यमातून युवकांना रोजगार देणार आहे असं धादांत खोटं बोलू शकतो, त्या माणसांवरती आपण कसा काय विश्वास ठेवायचा हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे म्हणजे तुम्हाला मी आत्ताच भविष्याने सांगून ठेवतो की येत्या 1-2 दिवसांमध्ये ज्याने आम्ही मराठी भाषा शिकणारच नाही, बोलणारच नाही, असा जो एक स्वयंघोषित नेता बोललाय तो, आणि हे मिटिंग करणार आणि मिटिंगमध्ये असं ठरलं, असं आपल्याला येऊन सांगणार की आम्ही हा निर्णय थोडा लांबणीवर टाकत आहोत, आम्ही मराठी शिकण्यासाठी यांना वेळ देत आहोत. मग ज्यांनी मराठीला विरोध केला तो म्हणणार की माझ्यामुळे हा निर्णय लांबणीला टाकलेला आहे, त्यामुळे माझ्यामुळे तुमचं भलं होतंय. हा म्हणणार की मी तुमच्यावरती उपकार केले. मग अशा प्रकारे शेवटी घडणार काहीच नाहीये. परिस्थिती जैसे आहे तैसीच राहणार आहे. फक्त कष्टकऱ्यांमध्ये फूट पडणार आहे आणि हेच कंपन्यांना आणि दलालांना हवंय की आपल्यामध्ये फूट पडली पाहिजे. मला हिंदीत का बोलावं लागतं? कारण की ज्यांना मराठी येत नाही ती लोक आपल्या आंदोलनामध्ये आलीच नाही, तर आपलं आंदोलन सक्सेसफुल कसं होणार? कामगार संघटनेने कुठले आंदोलन पुकारतं त्याला 100% लोकांची इन्व्हॉल्वमेंट गरजेची असते. आणि जर का एका ठराविक वर्गाला कळलंच नाही आपल्याला काय बोलायचंय, तर उपाशी मराठी पण राहणार आहेत आणि अमराठी पण राहणार आहेत. त्यामुळे आपली भूमिका मांडण्यात 100% सहभाग असेल तरच आपली पोटाची लढाई आपण जिंकणार आहोत. आणि ते नाही केलं तर आपण हारणार आहोत आणि आपण हारावी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे इच्छा नसतानाही अनेक वेळा हिंदीत बोलावं लागतं. याचा अर्थ मराठी भाषेवरचं प्रेम कमी असं होत नाही. ज्यांच्यावरही जबाबदारी आहे ते इतके दिवस झोपलेत का? अजूनही अनेक ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये बोर्ड दिसत नाही, अजूनही अनेक शाळेत मराठी शिकवलं जात नाही. त्यांच्यावरती जबाबदारी आहे आणि ज्या संघटनांवरती जबाबदारी आहे, जे आपल्या येऊन मचमच करतात ते त्यांचं काम का करत नाहीत? तर हे समजून घ्या, आपण एकत्र राहणं काळाची गरज आहे. बाकी सगळ्या गोष्टी नंतर करता येतील, कुणी कुठे पळून जाणार नाहीये. आपल्याला एकत्र राहिलो नाहीत तर संपले सगळे बसलेले आहात. 28 एप्रिलला सकाळी 11 वाजता मोठ्या संख्येने राज्यातील रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांनी आझाद मैदानला पोहोचायचंय. आपल्याला नवीन रणनीती बनवायची आहे. काही नवीन युवकांना घेऊन आपल्याला आपली लढाई पुढे न्यायची आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उम्मीद करता हूँ आप लोगों को ये वीडियो अच्छी लगी होगी. अगर नॉलेज मिली है आपको ये वीडियो देख के तो आप कमेंट करके ज़रूर जाना, आप अपनी राय ज़रूर दे देना. और अगर आपको लगता है कि और भी लोगों को ये वीडियो शेयर करना चाहिए तो आप उन तक ये वीडियो पहुंचा दो, उनको भी नॉलेज मिलनी चाहिए.